शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत बायोस्टिम्युलंट म्हणजे काय, ते कसं तयार होतं, त्याचे नेमके फायदे काय आहेत. पण त्याआधी अजूनही तुम्ही ॲग्रोस्टारच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्ही अजून माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवू शकू. तर आता पहिला प्रश्न येतो, बायोस्टिम्युलंट म्हणजे काय. चला अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. आपल्याला माहित आहे की खत काय काम करतं, तर खत झाडाला अन्न देतं. आणि मग बायोस्टिम्युलंट काय काम करतं, बायोस्टिम्युलंट झाडाला ताकद देतं. बायोस्टिम्युलंट म्हणजे एक असा नैसर्गिक घटक आहे जो झाडाची वाढ सुधारवतो, मुळे मजबूत करतो, रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो. पण बायोस्टिम्युलंट खतासारखं झाडाला अन्न देत नाही. ह्याचं उदाहरण बघायचं झालं तर जर माणसाला भूक लागली तर आपण त्याला काय करतो, अन्न देतो. पण जर तो माणूस आजारी असेल किंवा अशक्त असेल तर त्याला फक्त अन्न पुरेसं नसतं, त्याला टॉनिक किंवा एनर्जी द्यावी लागते. तसंच काहीसं झाडांच्या बाबतीतही असतं. बायोस्टिम्युलंट काय करतं, हे झाडांसाठी टॉनिक सारखं काम करतं, झाडांना एनर्जी आणि प्रोटेक्शन देण्याचं काम करतं. आता पाहूयात बायोस्टिम्युलंट नेमकं कशापासून तयार होतात. बायोस्टिम्युलंट अनेक नैसर्गिक स्रोतांपासून बनतात. पहिलं आहे सीविड एक्स्ट्रॅक्ट, म्हणजे आपण त्याला म्हणतो समुद्री शेवाळ. तर हे काय काम करतं, तर झाडाची वाढ जलद करतं, झाडाला फुलोरा वाढवतं, फळगळ किंवा पानगळ कमी करतं. ह्याचं उदाहरण द्यायचं झालं तर टोमॅटो किंवा मिरची पिकात जिथे फुले गळतात तिथे सीविड जर वापरलं तर फुले टिकतात आणि फळधारणा देखील चांगली होते. नंबर 2, अॅमिनो ऍसिड. अॅमिनो ऍसिड म्हणजे झाडासाठी ऊर्जा, वाढ आणि बळ देणारा महत्वाचा घटक. हे झाडाच्या पेशी तयार करण्यासाठी, नवीन पाने वाढवण्यासाठी आणि ताणांवर झाड लवकर सावरण्यासाठी मदत करतात. उष्णता, दुष्काळ किंवा रसायनांचा जो ताण आहे ना, तो झाडावर आलं की काय होतं, झाडाची वाढ मंदावते, पाने पिवळी पडतात आणि झाड मरगळलेल्या अवस्थेत दिसू लागतात. अशा वेळी अॅमिनो ऍसिड आधारित बायोस्टिम्युलंटचा जर आपण स्प्रे केला तर तो झाडाला त्वरित ऊर्जा देतो, कोशिकांची दुरुस्ती वेगाने करतो आणि झाडाची नैसर्गिक वाढ सुद्धा सुरू करतो. उदाहरणार्थ मे महिन्यात म्हणजे तीव्र उन्हाळा असतो, त्या उन्हाळ्यात टोमॅटो असेल, मिरची असेल, वांगी पिकात काय होतं, दुपारच्या वेळी पाने लटकलेली, वाकलेली किंवा कोमेजल्यासारखे दिसू लागतात. याचा अर्थ काय, तर झाड हीट ट्रेस मध्ये आहे आणि ऊर्जा गमावत आहे. अशा वेळी आपण अॅमिनो ऍसिड आधारित स्प्रे करतो. त्यानंतर नंबर 3, ह्युमिक ऍसिड किंवा फुल्विक ऍसिड. ह्युमिक ऍसिड किंवा फुल्विक ऍसिड म्हणजे काय, तर हे माती सुधारणा करणारे, मुळांची वाढ मजबूत करणारे एक नैसर्गिक घटक आहे. हे जमिनीमध्ये सेंद्रिय घटक वाढवतात, मातीला भुसभुशीत करतात आणि झाडांच्या मुळांना खोलवर वाढायला मदत करतात. खूप वेळा आपली जमीन काय असते, कडक असते, खारट असते, घट्ट किंवा कमी सुपीक असते. अशा जमिनीमध्ये मुळं खोलवर जात नाही आणि मग काय होतं, झाडाला पाणी आणि अन्न योग्य प्रमाणात मिळत नाही. अशा वेळी ह्युमिक ऍसिड आणि फुल्विक ऍसिड आधारित बायोस्टिम्युलंट मातीची रचना सुधारतात, मुळांच्या वाढीस चालना देतात आणि झाडाला जमिनीतून अधिक पोषण मिळवण्यास मदत करतात. म्हणजे थोडक्यात काय, तर ह्युमिक ऍसिड आणि फुल्विक ऍसिड जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढवतात, मातीला सैल आणि हवा खेळती ठेवतात, खते आणि सूक्ष्म अन्नद्रव्य जे आहेत ते मुळांपर्यंत पोहोचविण्यास मदत करतात. जमिनीमध्ये उपयुक्त सूक्ष्मजीव वाढतात, म्हणजे काय, तर माती जिवंत होते, झाडाला योग्य आधार मिळतो. याचं उदाहरण बघायचं झालं तर कठीण किंवा खारट जमिनीत सोयाबीन आणि कापूस पिकाची उगवण अनेक वेळा कमकुवत होते. म्हणजे काय, तर योग्य प्रकारे उगवण होत नाही, रोपं लहान राहतायत, मुळं वाढत नाहीत. अशा शेतात शेतकऱ्यांनी ह्युमिक ऍसिड किंवा फुल्विक ऍसिड जर वापरलं तर काय होणार आहे, मुळं खोलवर आणि जाड वाढतात, उगवण एकसारखी आणि मजबूत होते, पानं अधिक हिरवी आणि जोमदार दिसतात, झाड अधिक दिवस तग धरते. म्हणजे काय, तर त्याची तग धरण्याची क्षमता वाढते. शेतकरी मित्रांनो, आता पाहूयात बायोस्टिम्युलंट झाडांना कसे मदत करतात. आता आपण पाहिलं की खत म्हणजे काय, झाडासाठी लागणारं अन्न. तर बायोस्टिम्युलंट म्हणजे काय, झाडासाठी ताकद, ऊर्जा आणि रोग प्रतिकारक शक्ती देणारं एक घटक. खत झाडाला खाणं देतं, तर बायोस्टिम्युलंट झाडाला काय करतात, ते अन्न योग्य पद्धतीने वापरण्याची ताकद किंवा क्षमता देतात. अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर खत म्हणजे काय, तो आपण खातो तो भात, आणि बायोस्टिम्युलंट म्हणजे काय, तर त्यासोबत खाल्ली जाणारी डाळ. डाळीमुळे काय होतंय, आपल्याला ताकद मिळते. तर खत वापरल्यावर काय होतं, पिकं पटकन हिरवी दिसतात, पण ताण आला की ती पटकन कमजोर होऊ शकतात. पण जर तुम्ही बायोस्टिम्युलंट वापरलं तर मुळं काय होतात, मजबूत होतात, झाड जास्त सहनशील होतं आणि उत्पादन अधिक स्थिर राहतं. खत जास्त वापरलं तर काय होतं, जमीन खराब होऊ शकते आणि ह्याने काय होईल, जमिनीचं दीर्घकालीन नुकसान होऊ शकतं. पण बायोस्टिम्युलंट झाडाला काय करतं, संतुलनात ठेवतं, खतांचा योग्य उपयोग म्हणजे 20 ते 30% जास्त प्रभावी करतो आणि जमिनीची गुणवत्ता टिकवतो. म्हणून लक्षात ठेवा, खत एकटं पुरेसं नाहीये, त्यासोबत बायोस्टिम्युलंट म्हणजे खताचं खरं बळ आपल्याला देता येईल.
म्हणजे काय तर तुम्ही बायोस्टिम्युलंट आणि खत हे जर दोन्ही एकत्र दिलं तर ह्याचा परिणाम दीर्घकालीन आणि जास्त तुम्हाला दिसून येईल. तर शेतकरी मित्रांनो, एकंदरीत ह्या व्हिडिओमध्ये आपण बायोस्टिम्युलंट बद्दल सविस्तर माहिती समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही इतर शेतकरी मित्रांसोबत शेअर करा. ठीक आहे, तुमचा बायोस्टिम्युलंट बद्दल काय अनुभव आहे तो आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. ह्या व्हिडिओत पूर्ण माहिती देत असताना माझ्याकडून काही गोष्टी विसरल्या असतील तर त्या देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुर्तास धन्यवाद. भेटूयात नवीन विषयासोबत पुढच्या वेळी.